विद्यार्थ्यांनो तुम्हाला आज मी बाजरीचा प्रिपरेशन ऑफ लँड शिकवणार आहे. जमिनीची तयारी कशी करायची, माती कशी तयारी करायची, जमिनीची तयारी प्रिपरेशन ऑफ लँड, जमिनीची तयारी कशी करायची. बाजरी पेरणी करता, बाजरीच्या पेरणी करता बघा. लँड इज प्रिपेअर्ड बाय वन प्लोइंग विथ आयर्न. एकदा लोकांनी नांगराने जमीन नांगरून घ्यायची. द क्लॉड्स आर अलाउड टू रिमेन इन फील्ड ड्युरिंग समर मंथ. ढेकळं तशीच जमिनी उन्हाळ्यात राहू द्यायची. वेन द फर्स्ट रेन इज रिसीव्ड इट इज हॅरोड फॉर 2 to 3 times. पहिला पाऊस पडल्यानंतर 2 ते 3 वेळा पळवणी करून घ्यायची. 8 ते 10 टन ऑफ FIM is spread in the field. 8 ते 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत शेतीत टाकायचं. मिक्सिंग सॉइल बाय गिव्हिंग हॅरोइंग आणि पुन्हा पळवणी करायची. तर सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया कशी करायची. बाजरी पेरणी करता बियाणाची पेरणी प्रक्रिया, बीज प्रक्रिया. सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया कशी करायची. ओके बघा. Seeds are treated with 20% barine solution, barine water solution before sowing. 20% barine solution बरोबर ट्रीटमेंट करायचं. barine water common salt, मिठाचं द्रावण कसं तयार करायचं बघा. सोल्युशन इज बिफोर डिझॉल्विंग कॉमन सॉल्ट इन 200 grams per liter. 200 ग्रॅम मीठ 1 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि ते barine solution तयार करायचं. Seeds are dipped in the solution and deceived the grains which float on the surface. Seeds are dipped in the solution. जे निरोगी बियाणं असतात ते बुडाचे राहतात आणि डिसिड्रमध्ये रोगरस असतात बियाणे, ती बियाणे वर तरंगतात. देन हेल्दी सीड्स विच ॲक्युमुलेट्स ॲट द बॉटम ऑफ द बकेट्स आर टेकन. हेल्दी सीड्स जे बुडात राहिलेले असतात त्या करायची बाजूला काढायचे. दीज सीड्स आर वॉश्ड अंडर टॅप वॉटर ड्राय स्वच्छ पाण्यात घ्यायचे आणि सावलीत वाळाची पेरणी करता उपयोग करायचा. दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कंट्रोल ऑफ आर्गॉट डिसीज. हे ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते. आर्गॉट हा बाजरीवर येऊ नये म्हणून. आता सोईंग टाइम, पेरणीची वेळ बघा. बाजरीची पेरणीची वेळ जून टू 3rd week ऑफ जुलै. जून महिन्याच्या पाऊस पडल्यानंतर किंवा जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत बाजरी पेरू शकता. पेरणीच्या पद्धती बघा. ब्रॉडकास्टिंग, हातानं पेरणी आणि ड्रिलिंग म्हणजे टिपणीनं पेरणी. टिपणीनं कसं पेरलं जातं बघा. इन महाराष्ट्र इट इज सोन बाय ड्रिलिंग विथ टिपान. टिपणीनं पेरलं जातं 4 ते 5 सेंटीमीटर आणि पडून पुढं फिरवलं जातं पेरलेली बियाणे झाकण्याकरता. सीड बघा. बीज प्रक्रिया कशी केली जाते. बीज प्रक्रिया. सीड रेट ऑफ बाजरी 4 to 5 किलोग्रॅम पर हेक्टर. सीड रेट 4 ते 5 किलोग्रॅम पर हेक्टरला पेरणी करायची लागतात. सीड रेट बियाणे, बाजरीचं बियाणे किती लागतंय. सीड रेट 4 ते 5 किलोग्रॅम बियाणं पर हेक्टरला बाजरीचं लागतं. ओके. आता स्पेसिंग बघा. स्पेसिंग म्हणजे अंतर. 2 रेनफीड बाजरी असेल पावसाच्या पाण्यासाठी तर 30 ते 15 अंतर. 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 प्लांटमधलं अंतर 15 सेंटीमीटर. इरिगेटेड बाजरी असेल, बागायती बाजरी असेल, पाणी देऊन घेतली तर 45 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर ठेवायचं आणि 15 सेंटीमीटर 2 प्लांटमधलं. आता इंटरकल्टिवेशन, आंतरमशागत. इंटरकल्टिवेशन म्हणजे काय. आंतरमशागत कसं करायचं. Thinning is done by 10 to 15 days after sowing to provide the optimum space to each plant. Thinning कधी करायचं. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसानंतर. रोगग्रस्त झाडं काढून टाकायची, निरोगी सशक्त ठेवायची. योग्य अंतर 2 ओळीमध्ये 2 प्लांटमध्ये ठेवायचं. 2 होळी अँड 1 हँड विडिंग इज गिव्हन ॲट 15 days. 2दा कोळपणी आणि 1दा कोळपणी 15 दिवसाच्या अंतराने करायची. इट इज नेसेसरी टू कीप द बाजरी फील्ड वीड फ्री अबाउट 40 to 50 days फ्रॉम पेरणीपासून बाजरीचं फील्ड हे 40 ते 50 दिवसाचं तणमुक्त ठेवणं आवश्यक आहे. आता रोटेशन अँड मिक्सर क्रॉप. पिकाची
फेअर पालक आणि मिक्स्ड क्रॉपिंग. रोटेशन बघा, रोटेशन म्हणजे फेअर पालक, द मोस्ट कॉमन रोटेशन. खरीपात जर बाजरी असेल तर रब्बीत हरभरा घेऊ शकता, खरीपात बाजरी असेल तर रब्बीत भुईमूग घेऊ शकता, ग्राउंड. खरीपात बाजरी असेल तर रब्बीत लिसिड म्हणजे जवस घेऊ शकता. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे मिश्र पिकं कशी घेतली जातात बाजरीमध्ये बघा. जनरली बाजरी टेकन इंटरक्रॉप तूर, उडीद, सोयाबीन. बाजरीमध्ये किंवा तुरीच्यामध्ये बाजरी सुद्धा पेरली जाते. त्याचा रेशो काय, 2 ओळी बाजरी असेल 1 ओळ तूर असेल, किंवा 3 ओळी बाजरी असेल 1 ओळ उडीद किंवा सोयाबीन असेल, असं प्रोपोर्शन ठेवायचं. बघा, मॅन्युअलिंग म्हणजे खतं कशी द्यायची. जनरली बाजरी क्रॉप इज नॉट मॅन्युअल. जनरली बाजरी पिकाला खत दिलं जात नाही, पण हायब्रिड व्हरायटीज नीड मॅन्युअलिंग. पण संकरित जाती असतील तर बाजरीला खत देणं आवश्यक आहे. 8 ते 10 टन ऑफ फायम और कंपोस्ट पर हेक्टर. 8 ते 10 टन कंपोस्ट पर हेक्टर टाकायची ॲडेड ड्युरिंग द पेपरिंग ऑफ प्लॅन्ट. जमीन तयार करण्याच्या वेळी 8 ते 10 टन कंपोस्ट टाकायचे. रासायनिक खताचा डोस कसा द्यायचा बघा. आपला फर्टिलायझर डोस दॅट इज अकॉर्डिंग टू व्हरायटी, सॉइल अँड इरिगेशन. रासायनिक खताचा डोस कसा द्यायचा, तुम्ही कुठली जात पेरली, तुमची माती कशी आहे आणि तुम्ही पाणी कशा प्रकारे द्यायचं याच्यावरून त्याचा डोस ठरवायचा आहे. लोकल इनपुट गावरान सुधारित पावसाच्या पाण्यावर घेतली जात असेल तर 12 किलो नायट्रोजन पर हेक्टर. लोकल इनपुट इरिगेटेड गावरान सुधारित जात असेल आणि बागायती तुम्ही पाणी देत असाल तर 25 किलो नायट्रोजन आणि 25 किलो केटो. हायब्रिड बाजरीला जास्त खत लागतं संकरित बघा. 50 किलो नायट्रोजन, 37 किलो केटो, 25 किलो केटो पर हेक्टर. इन केस ऑफ रेनफीड क्रॉप और फर्टिलायझर किंवा नायट्रोजन टाईप. पावसाच्या पाण्यावर तुम्ही पाऊस पडल्यानंतर बाजरी पेरणार असेल तर सर्व खत बाजरी पेरताना त्याच्याबरोबर टाकायचं. इन केस ऑफ इरिगेटेड हायब्रिड, हाफ डोस ऑफ नायट्रोजन and full dose of phosphorus and potash are given at the time of sowing. इरिगेटेड बाजरी असेल म्हणजे पावसाळ्या विहिरीचं वगैरे पोरचं पाणी तुम्ही घेत असाल तर अर्धा डोस नायट्रोजनचा आणि फुल डोस फॉस्फरस आणि पोटॅशियम करा. उरलेला जो नायट्रोजनचा अर्धा डोस असतो, रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन 3 ते 4 आठवड्यानंतर पेरणी टाकायचं. पुढचं आहे इरिगेशन. बाजरी पिकाला पाणी कसं द्यायचं. इरिगेशन म्हणजे बाजरी पिकाला पाणी कसं द्यायचं. बाजरी ग्रोन ॲज अ रेनफीड क्रॉप, सो नो नीड ऑफ इरिगेशन. बाजरी पीक हे पावसाच्या पाण्यावर पेरणी केली असल्यामुळं पाणी द्यायची गरज नाही. इन खरीप 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन मे बी गिव्हन अंडर लॉंग गॅप टू. जर खरीपामध्ये तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल आणि असा 1 ते 2 आठवड्याचा गॅप पडला असेल पावसामध्ये तर 1 ते 2 पाणी देणं आवश्यक आहे. तर ते पाणी कुठल्या स्टेजेसला द्यायचं बघा. When it is grown as a irrigated crop, then irrigations are given at tillering stage. ज्यावेळेस फुटवे फुटायला लागतात. फ्लॅग लीफ स्टेज. फ्लॅग लीफ स्टेज म्हणजे कणसाच्या खाली एक पान असतं, ते पान निघालं की पाणी द्यायचे. ग्रेन फिलिंग स्टेज. ग्रेन फिलिंग म्हणजे दाणे भरायला लागल्यानंतर कणसामध्ये दाणे भरायला दूध आहे, दूध जर ते घट व्हायला लागल्यानंतर किंवा वाढायला लागल्यानंतर पाणी भरायचं, दाणे भरतात. बघा, ग्रेन फिलिंग स्टेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज ऑफ इरिगेशन अँड any moisture deficiency at this stage result in growth. दाणे भरल्यानंतर वेळेस जर पाणी कमी पडलं तर उत्पादनात घट येते. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी कशी करायची बाजरीची. हार्वेस्टिंग बाजरीची काढणी बघा आता. हार्वेस्टिंग बाजरीची काढणी. हार्वेस्टिंग म्हणजे बाजरीची काढणी कशी करायची. बाजरी मॅच्युअर्स in 18 to 90 days after sowing depending upon the variety. बाजरी पेरणीनंतर 2.5 ते 3 महिन्यात काढण्यात येते. तुम्ही कुठली जात पेरली याच्यावर अवलंबून. काही जाती उशिरा निघतात, काही जाती लवकर निघतात. हार्वेस्टिंग इज डन when the lower leaves get dried and proper. खालची पानं वाळायला लागल्यानंतर गळून काढल्यानंतर बाजरी काढायची. The plants are cut close to the ground and kept for drying for 2 to 3 days. The plants are cut close to the ground. बुडातून कापून घ्यायचं आणि 2 ते 3 दिवस खळ्यात वाळवले. They are tied into bundles and stacked. त्या खळ्यात पेंड्या बांधून ठेवायचे. Aerates are removed and taken threshing yard. कणसं मोडायची आणि खळ्याकडे आणायची. थ्रेशिंग म्हणजे मळणी कशी करायची बघा. The aerates and threshed under the feet of bull. बैलाच्या पायाखाली तुडवून किंवा grains are cleaned by winnowing. दाणे उधळून द्यायचे वर जोडून एखाद्या प्यायला किंवा काय. नावडेज थ्रेशिंग इज जनरल पॉवर. अलीकडे मशीन निघाले, कणसं टाकले इकडं बाजरी पडले, इकडं मुसकट पडले.
बघा यील्ड बघा उत्पादन उत्पादन कसं आहे बघा बाजरीचं ॲव्हरेज यील्ड ऑफ बाजरी लोकल इनपुट गावरान सुधारित जात असेल तर 7 ते 8 क्विंटल पर हेक्टर. हायब्रिड बाजरी असेल संकरित बाजरी तर 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. स्ट्रॉ ऑर कडबी कडब्याचं उत्पादन 90 क्विंटल पर हेक्टर. आता पेस्ट बघा बाजरीवर येणाऱ्या इम्पॉर्टंट पेस्ट बाजरी जॅकेट बाय द सेम पेस्ट ऑफ जवार स्टेम बोरॉन आर्मीवर पीक वीज फ्लाय. स्टेम बोरॉन म्हणजे खोडकिडा आर्मीवर म्हणजे लष्करी आर्किड म्हणजे मावा आणि वीज फ्लाय म्हणजे गांधीजी. बिसाइड ब्लिस्टर बीटल इज फाउंड इन बाजरा. ब्लिस्टर बीटल ही बाजरावर येणारे अतिशय नुकसानकारक किडे आहे. बाजरीवर येणारी नुकसानकारक किडे आहे. ब्लिस्टर बीटल बघा कशा प्रकारे नुकसान कॉजेस सिरियल डॅमेज टू द बाजरी क्रॉप. अतिशय जास्त नुकसान करतो बाजरी पिकाला. लिप अँड अडल्ट फेड ऑन द पोलन ग्रेन्स आणि इन्फ्लोरन. हिची जी सुरुवातीची आळी असते ते फुलवरा खायला लागते आणि द इन सेव्हिअर केस एअरहेड्स विदाउट ग्रेन्स आर फॉर्मेड. जास्त जर अटॅक असेल तर कणसात दाणा भरत नाही. बघा कंट्रोल मेजर डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. 1.3% लिंडेन पावडर 20 किलोग्राम पर हेक्टरला धुराळायचं किंवा स्प्रेइंग ऑफ 0.05% मोनोक्रोटोफॉस ऑर एंडोसल्फान किंवा 0.05% मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फानची फवारणी करायची. आता इम्पॉर्टंट डिसीजेस रोग कुठले येतात किती झाले रोग बाजरी इज अटॅक्ड बाय सेम डिसीज इन जवार सारखे बाजरीवर येतात स्मट डाउनी मिल्डू रस्ट आणि आरवॉट. त्यापैकी आरवॉट हा महत्त्वाचा आणि सिरियस रोग आहे. आरवॉट बघा इट इज द मोस्ट सिरियस फंगल डिसीज ऑफ बाजरावर येणार आहे. अतिशय सिरियस म्हणजे नुकसानकारक रोग आहे. इट इज कॉल्ड बाय क्लॅव्हिशेल स्पेसिस. हा जर कुठल्या मायक्रोऑर्गॅनिक जीवजंतूमुळे प्रादुर्भाव होतो फंगसमुळे क्लॅव्हिशेल स्पेसिसमुळे. A pinkish sugary substances ooze out from the affected flower. ज्या कणसावर आरवॉट रोग आला आहे त्यातून साखरेसारखा पदार्थ गुलाबी कलरचा साखरेसारखा पदार्थ वाहायला लागला. These sugary substances drop on your leaves and which later dried up. ते साखरेसारखा जो पदार्थ गुलाबी कलरचा असतो कणसातून पानावर पडतो आणि पानावर पडल्यामुळे पानं वाळून द्यायला लागतात. The affected ovary turn into dark brown melamine structure known as sclerosis. आणि आतले जे दाणे असतात ते काय होते तपकिरी कलरचे दाणे लागतात. आरवॉट अफेक्टेड ग्रेन्स आर पॉइझनस अँड शुड नॉट बी युज्ड फॉर कन्झम्पशन. आरवॉट ज्या कणसावर आला त्याचे दाणे विषारी असतात आणि माणसाला खाण्यास अयोग्य असतात. त्यासाठी कंट्रोल मेजर काय आहे सीड्स आर ट्रीटेड विथ 20% बराईन वॉटर सोल्युशन बिफोर सोइंग. पेरणीच्या अगोदर बियाणे 20% मिठाच्या द्रावणामध्ये बराईन सोल्युशनमध्ये बुडवायचे. Barium water, common salt is treated by dissolving common salt in 200 gram per 100 liter. Okay? 200 ग्रॅम मीठ एक लिटर पाण्यामध्ये मिसळायचं त्यात बियाणे बुडवायचे. Seeds are dipped in solution and display grains with fluid on the surface of the water. त्याच्यात बियाणे बुडवल्यानंतर रोगग्रस्त बियाणे असतात ते पाण्यात होतात आणि निरोगी बियाणे जे असतात ते मुळाशी तळाशी राहतात. Then healthy seeds which accumulate of the bottom rockets are taken out. बुडलेले दाणे जे असतात ते काढून काय करायचे सावलीत वाळवायचे आणि नंतर पेरणी करायचं. स्वच्छ पाण्यात धुवून पेरणी करता वापरायचे. हे सीड्स आर वॉश्ड इन टॅप वॉटर चांगल्या स्वच्छ पाण्यात ड्राय इन शीट सावलीत वाळवायचं आणि नंतर पेरणी करता वापरायचं. हे झालं आपलं बाजरा पीक. ओके पाच मिनिट. आता आपण काय करू दुसरं पुढचं पीक मका शिकवायला. मेघ म्हणजे मका. मेघ म्हणजे काय मका. त्याचं लोकल नेम मका. ग्रामीण भाषेत किंवा मराठीत त्याला काय म्हणतात मका. बॉटनिकल नेम फॅमिली ग्रॅमिनी. बॉटनिकल नेम जिमेट
ह्युमेज बॉटनिकल नेम काय ह्युमेज बॉटनिकल नेम इज अल्बिजॅन्डोलाइन. ओरिजिन सेंट्रल अमेरिका तर मूळस्थान ओरिजिन म्हणजे आता शोध कुठं लागला मग त्याला सेंट्रल अमेरिका अमेरिका ओके हां बघा लोकल नेम मका फॅमिली ग्रॅमिनी बॉटनिकल नेम ह्युमेज ओरिजिन सेंट्रल अमेरिका. तर इकॉनॉमिक युजेस आर्थिक महत्त्व मक्याचं आर्थिक महत्त्व आहे. मेन इज द इम्पॉर्टंट सिरियल एज वेल एज फॉर क्रॉप महत्त्वाचं तृणधान्य आणि चाऱ्याचं पीक आहे. इट इज अ स्टेपल फूड इन हिली रिजन ऑफ नॉर्थ इंडिया उत्तर भारतातल्या डोंगर उताराच्या हिली रिजन प्रामुख्याने हे मका आहे. द ग्रेन इज ग्राउंड इंटू फ्लावर इन फॉर प्रिपेरिंग ऑफ रोटी ऑर ब्रेड धान्याचं रूपांतर पिठात केलं जातं आणि मक्याची भाकरी करून खाल्ली जाते. इट इज युज्ड फॉर मेकिंग पॉपग्रेन्स अँड कॉर्नफ्लेक्स त्याच्यापासून पॉपग्रेन लाह्या केल्या जातात कॉर्नफ्लेक्स केले जातात. When folks are milk stage, they are background fire and green ingredients. मक्याचं कणीस भाजून पिस्तवावर दाणे त्याचे तोडून खाल्ले जातात. इट इज ग्रोन फॉर ग्रीन फॉडर फॉर कॅटल हिरवा चारा जनावराला मक्याचा चारला जातो. जो फॉडर कॅन बी युज्ड फॉर मेकिंग सायलिंग मूळ घास काय केली जाते मका कापली जाते हिरवी असताना त्याला मिठात पाणी टाकून वाळवली जाते तसंच जतन करून ते जनावराला चारा म्हणून केले जाते. The grains is used for making poultry for sheep and cattle. दाण्याचा उपयोग कशासाठी कुक्कुटपालनाला खाते घोड्याला खाते शेळ्या मेंढ्याला आणि जनावराला खाते. इट इज ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट लाईक स्टार्च ग्लुकोज सिरप कॉर्न ऑइल अल्कोहोल. मक्यापासून काय काय इंडस्ट्रियल प्रोडक्ट केले जातात स्टार्च केलं जातं ग्लुकोज सिरप कॉर्न ऑइल तेल सुद्धा काढलं जातं अल्कोहोल दारू तयार केली जाते. बघा मेन कंटेन्स अबाउट 70% शेड मक्यामध्ये 70% कार्बोहायड्रेट असतं 10% प्रोटीन आणि 4% तेल असतं. इट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए आणि विटॅमिन ई. विटॅमिन ए आणि विटॅमिन ए हे पुष्कळ प्रमाणात मक्यामध्ये असतं. तर इकॉलॉजी म्हणजे हवामान कसं असतं मेन इज द व्हेरी ॲडॅप्टेबल क्रॉप कुठल्या हवामानाला मका येऊ. इट इज ग्रोन इन ट्रॉपिकल एज वेल एज टेम्परेट क्लायमेट उष्णकटिबंधात किंवा थंड हवामानात मक्याचं पीक येऊ शकतं. इट कॅन बी ग्रोन क्रॉस द इयर अँड मिल्क क्लायमेट हवामान चांगलं असेल तर वर्षात तिन्ही सीझनमध्ये मक्याचं पीक घेऊ शकतात खरीप रब्बी आणि समर म्हणजे उन्हाळा. द रेनफॉल रिक्वायरमेंट इज 750 मिलीमीटर पर इयर. वार्षिक पर्जन्यमानाची गरज म्हणजे मक्याच्या पिकाच्या वाढीकरता 750 मिलीमीटर पाऊस असेल तर मक्याचं पीक चांगल्या प्रकारे. इट इज ससेप्टेबल टू फ्रोज गाराचा पाऊस मोठा वारा असेल तर या पिकाला समजणार पीक अडवतं. बघा सॉईल माती कशी लागते मेन हेवी फीडर क्रॉप अँड शुड बी ग्रोन इन मीडियम टू हेवी सॉईल विच आर हेवीली मॅन्युअल. मका हे खडाळ पीक आहे त्याला जास्त खत लागतं आणि म्हणून मध्यम ते भारी जमिनी तिथं तुम्ही भरपूर प्रमाणात खत देऊ शकता अशा ठिकाणी. हॉवेवर वेल ड्रेन्ड डीप मीडियम लोम साईज पाण्याचा निचरा होणारी मध्यम पोयटेची माती ॲलिओसाईड ऑर्गॅनिक मॅटर होते ज्यात कर्बोदकाचं प्रमाण चांगल्या प्रकारे मक्यात द सॉईल मस्ट बी प्रकारे फूड वॉटर सुपीक आणि पाणी धरून ठेवणारी जमीन मक्याच्या पिकाला असावी. ओके